तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा असा खास मुद्दा आहे. पहिले हा व्हिडिओ बघा. आता आपण वरळी कांचन मध्ये तर बघू शकता. आता हा बलकर त्या स्पीड ब्रेकरवर अजिबात थांबणार नाहीये. बघा लक्झरीवाला पण बघा कोणताच थांबला नाही. सोलापूर दिशेकून जी हडप सरकट जाणाऱ्या गाड्या आहेत ना, ते वरळी कांचनच्या जवळ जे स्पीड ब्रेकर टाकलेत पहिले, ते स्पीड ब्रेकर एकदम छोटे छोटे, असं एखादं लहान मूल हागल्यासारखं. आणि दुसरी गोष्ट अशी की हडप सरवून येताना जे पोलीस चौकीजवळ स्पीड ब्रेकर टाकलेत ना, त्याच असं सुका पाटील हागल्यासारखे तेच स्पीड ब्रेकर तुम्ही इकडे ह्या बाजूला पण टाका. सोलापूरच्या दिशेने जी गाडी हडप सरकत जाते ना, त्या साईडला पण तेवढेच मोठे मोठे स्पीड ब्रेकर टाका. आणि त्याच्या आधी एक बोर्ड लावा की पुढे स्पीड ब्रेकर आहे असा. विषय काय होतोय, मी 14 तारखेला खाली करून येताना एक फोर व्हीलर युटर्न मारत होती, म्हणजे हडप सरकडून आली आणि परत पुण्याच्या दिशेने युटर्न मारत होती. बहुतेक डाळिंबला किंवा शिंदवणे घाटाकडे जायचं असेल तिला. पण इकडून अशी जोरात गाडी आली ना की ते थोडक्यात वाचलं. कनाडी आणत होता देऊ की पाशिंगची गाडी होती, थोडक्यात वाचली नाही तर सगळीच मेली असती ती. त्यामुळे मला वरळी कांचनच्या प्रशासनाला सांगायचंय, तेवढे तिथं आहे ना जरा थोडे मोठे मोठे स्पीड ब्रेकर टाका, जेणेकरून गाडीवाल्याला थांबाय भागच पडेल. आणि त्यामुळे काय होईल, ट्रॅफिक पण जरा सुरळीत होईल. जे युटर्न मारायला थांबतात ते पण लवकर निघून जातील, त्यामुळे ट्रॅफिक पण होणार नाही. थोडं प्रशासनाने थोडंसं तेवढं घ्या मनावरती आणि टाका स्पीड ब्रेकर. कारण आता काय झालंय, एवढ्या छोट्या स्पीड ब्रेकरनी काय फरक पडत नाही. गाड्या अशा सस्पेन्सिव्ह आल्या, ते कॅबिन आले, एसी आलाय, त्यामुळे ड्रायव्हर एकदम बुंग वाजतात. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पण बघितलं, बलकर कसं गेला बुंग, त्याच्या मागं बस पण बुंग. त्यामुळं थोडं प्रशासनाने ध्यान घ्या, तेवढे स्पीड ब्रेकर टाकून द्या. धन्यवाद.